लेझर हेअर रिमूव्हलसाठी आलेल्या प्रत्येक पेशंटच्या ह्या काही कॉमन क्वेरीज असतात. डॉक्टर, लेझर हेअर रिमूव्हलमुळे स्किन डॅमेज होते का? लेझरमुळे कॅन्सर होऊ शकतो का? जर तुम्हाला सुद्धा लेझर रिमूव्हलबद्दल काही क्वेरीज असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लेझर हेअर रिमूव्हलमध्ये यूज होणारा लेझर हा नॉन आयोनायझिंग लाईट असतो. तो फक्त हेअर फॉलिकलमधील पिगमेंट म्हणजे मेलॅनिनला टार्गेट करतो. तो एक्स-रे किंवा रेडिएशन सारखा नसतो आणि कॅन्सर होण्याशी त्याचा संबंध आढळलेला नाहीये. नेक्स्ट मिथ इज लेझर हेअर रिमूव्हलने स्किन डॅमेज होते का? लेझर हेअर रिमूव्हलसाठी US FDA अप्रूव्ड मशीन आणि क्वालिफाईड डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेतल्यास लेझर हेअर रिमूव्हल सेफ आहे व स्किन डॅमेज होत नाही. ट्रीटमेंटनंतर थोडासा रेडनेस काही तासांसाठी जाणू शकतो, पण ते टेम्पररी असते. नेक्स्ट क्वेरी इज लेझर हेअर रिमूव्हल पेनफुल असते का? मॉडर्न मशीनमध्ये कूलिंग टेक्नॉलॉजी असल्यामुळे ट्रीटमेंट अधिक कम्फर्टेबल झाली आहे. त्यामुळे यात कुठलंही पेन किंवा डिस्कम्फर्ट फील होत नाही. नेक्स्ट मिथ इज एकाच सेशनमध्ये सगळे केस जातात का? नाही, कारण सर्व हेअर्स एकच ग्रोथ फेजमध्ये नसतात. म्हणून इफेक्टिव्ह रिझल्टसाठी मल्टिपल सेशन घ्यावे लागतात. लेझर हेअर रिमूव्हल नंतर हेअर पुन्हा येतात का? तर हेअर ग्रोथ म्हणजे सिग्निफिकंट हेअर रिडक्शन झालेले असते, हेअर ग्रोथ स्लो झालेली असते, हेअर फॉलिकल कालांतराने फाईन दिसू शकतात. त्यामुळे मेंटेनन्स सेशन आवश्यक असते. म्हणून लेझर हेअर रिमूव्हलबद्दलच्या मिथ्सपेक्षा फॅक्ट्सवर विश्वास ठेवा. योग्य कन्सल्टेशन, योग्य मशीन आणि योग्य ट्रीटमेंट प्लॅन निवडणे हेच महत्त्वाचे आहे.